मानलेली बहीण नशेत असताना कंपनीतील सहकार्याने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले या सारा गाल्याने भावाने वीट डोक्यात घालून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 5 एप्रिल रोजी भूमकर वस्ती वाकड येथील भामा पर्ल सोसायटीत घडली। निकेत कुणाल विजय कुमार सिंह वय वर्ष 28 राहणार भुजबळ वस्ती वाकड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। लोकेंद्र किशोर सिंह वय वर्ष 28 राहणार दत्त मंदिर रोड वाकड मूळ राणा राजस्थान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोले वय वर्ष 28 यांनी बुधवारी 10 एप्रिल रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची मानलेली बहीण आणि मृत निकेत कुणाल सिंह हे एकाच कंपनीत नोकरीला होते। दरम्यान 3 एप्रिल रोजी रात्री त्यांच्या कंपनीतील सहकारी पार्टीसाठी एकत्र आले। आरोपीच्या बहिणीला नशा जास्त झाल्याने ती निकेत कुणाल यांच्या फ्लॅटवर थांबली। त्यावेळी निकेत कुणाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। याबाबत तरुणीने तिचा मानलेला भाऊ आरोपी लोकेंद्र किशोर सिंह याला माहिती दिली। याबाबत जाब विचारण्यासाठी लोकेंद्र हा त्याच्या शर्टमध्ये वीट घेऊन निकेत कुणाल याला मारण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर गेला। तेथे दोघांमध्ये वाद झाला। त्यावेळी लोकेंद्र याने सोबत आणलेली वीट निकेत कुणाल याच्या डोक्यात घातली। यामध्ये जखमी झालेल्या निकेत कुणाल याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं। दरम्यान रात्री झोपेत त्याचा मृत्यू झाला। हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहे। या घटनेनंतर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल व आपली बदनामी होईल अशी भीती निकेत कुणालच्या मनात निर्माण झाली। त्यामुळे रुग्णालयातून घरी आल्यानंतर निकेत कुणाल याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या गळ्याभोवती उरण देखील दिसत होते। त्यानुसार पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद घेतली। दरम्यान शवविच्छेदन अहवालात निकेत कुणाल याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले। त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला।